श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। महाबलभीत विश्वाभास नवलबुदयला चंडांश अद्वयाब्जिने विकास बंधुआता जो अविद्या रातिरुसोनिया गिळी ज्ञान चांदनिया जो सुदिन करे ज्ञानिया सुबोधाचा जेने विबळती सबळी लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिते देहांतेचे अवेसाळे जीव पक्षी लिंगदेह कमळाचा पोटी बेचतया चिद्भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय शब्दाची आस कडी भेद नदीच्या दुही तडी आरडत विरबेडी बुद्धिबोध तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगबीजो चिद्गगन भुवन दिवान जिने पाहल्या पहाटे भेदाचे चोराळी फिटे रिगते आत्मानुभव वाटे पांथिक योगी जयाचे विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत हुनगी दीपले जाळते दांगे संसाराची दयाचा रश्मिपुंज निवर होता स्वरूप उकरी स्थिर हे महासिद्धीचा पुर मृग जळते जो प्रत्येक बोधाच्या माथया सोहंतेचा मध्यान्ने आलिया लपे आत्मभ्रांतीच्या आपण पातळी तेवे विश्व स्वप्नासहिते कोण अन्यता मती निद्रिते सांभाळे नुरीचे देते माया राती म्हणून अद्वय बोध वाटणे तेत महानंदाचे दाटणे मग सुखानुभूतीचे घेणे देणे मंदावो लागती किंबहुना ऐसैसे मुक्ती कव्यल सुदीवसे सदा लाहिजे का प्रकाशी जयाचे ने जो निजधाम व्योमीचा रावो उदयलाचे उदय जत खेवो फेडी पूर्वादी दिशाशी ठाव उदयस्ताचा न दिसणे दिसन नसे मावळभी दोहे झाकले ते सैंग पालभी काय बोलत आगवी उखाची आणि तो अहोरात्राचा पैलकड कोणी देखावा ज्ञान मार्तंड जो प्रकाश विन सुरबाड प्रकाशाचा तया चित सूर्या श्री निवृत्ती आता नमोच मुनी पुढत पुढती जे बाधका येजती सुती बोलाची आ देवाचे महिमान पहावया सुती तरी येजे चांगा बया जरी स्थव्य बुद्धी सेलया जाये जे का तो सर्व नेनिवा जाणी जे मौनाचे मिठ्या वाणी जे काहीच न होणी आणि जे आपण या जो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंत्या मध्यमा पोटी सुने परिसे पाठी वैकरी विरे तया तुते मे सेवकपणे लिववी बोलकया स्तोत्राचे लेणे उपसावी म्हणता होणे अद्वयनंदा परिरंक्यामृताचा सागर देखील या पडे उचिताचा विसर मग करू धावो पावणे र शाखाचा तया हेत शाख एकीर बहुत मानावा तयाचे हर्ष बेकीची तो घ्यावा उजवणे दिव्य तेज तेव्हा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळकपणाचे के आहे परी साचचे रमाये म्हणून तोषे हागा गावरसे भरले पाणी पाठी पाय देता आले ती गंगा काय म्हणतले परते सर जे भृगूचा कैचा उपकार की तो माननीय प्रियोपचार काय तोषेचे निशारंगधर गुरुत्वासी की अंधाले खेतरे अंबर झाले दिवस नाता समोर तेने तया ते परासर म्हणतिले काही ते भेद बुद्धीच्या तुळे
घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिल्यासी ते एक वेळ उपसाहे जोजी जे ध्यानाचा डोळा पाहालासी वेदादी वाच्या बाणेलासे जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी प्रेमी आणि तुझ्या गुणे लाचवलो अपराध न गणे पलते करी परिअर्ध धनी नुटी कदा मिया गीता येणे नावे तुझ्या पसामृत सोहावे पानो राधलो तेने दुनी न थायवे दैवलो दैवे माझ्या सत्यावाजाचे तप वाचा केली बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभो पुण्ये पोषली असाधारणे ते तुझे गुणवानणे देऊने मज उत्तीर्णे झाले आजी जे जेत वाचे अडवी आतुडलो होतो मरणा गावी ते अवदासाचे आगवे फिडिले आजी जे घेता येणे नावे नावा निगी जे विद्या जिनुने दाटोगी ते कीर्ती तुझ्या माझोगे वानावया झाली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊने बैसे तया ते निर्धन ऐसे मनो एकाई कांधकाराच्या ठाया दैवे सूर्य आलिया तो अंधकाराची जगाया प्रकाश नोहे जया देवाचे पाहता तोरी विश्व परमाणुही दशान धरी तो भावाच्या सरोवरी नवेचे गायी तैसा मी गीता वाकाने एक पुष्पचे तुरंबने परिसमर्थित्व आश्चर्याने फिडिले ते म्हणून तुझे प्रसादे मी गीता पदे आगाधे निरपिन जे विशुद्ध ज्ञान देव म्हणे तरी अध्यायी 15 श्रीकृष्णतया पांडवा शास्त्र सिद्धांत आगवा उगानिला जे वृक्षरोपक परी भाषा केली उपाधी रूपाशेषा सद्वेद जैसे दोषांगलिना आणि कोटस्थ जो अक्षर दाविला पुरुष प्रकार तेने उपहित आकार चैतन्य केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणेमीश ताविले चोक आत्मतत्व आत्मविषय अंतवट साधुरचे अंगधट ज्ञानी हे स्पष्ट चावळला म्हणून ये अध्यायी निरुपेंद्रियचे काही आता गुरु शिष्यादो स्नेहलाना येऊन ये विषय केर चालते बुजावले अपार परिमुमुक्षी तर शाकांश झाली त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेट जो स्वरमा तो सर्वज्ञ तोची क्षेमा भक्तीची ऐसे त्रैलोक्य नायके बोलले अध्यायित श्लोके तित ज्ञानाचे भौतुके वानिले दोषी वरुणी प्रपंचाचा घोट की जे देखताचे देखतया दृष्ट आनंद साम्राज्य पाठ बांधीजे जीवा एवढ्या लाटेपणाचा उपावो आन नाहीच मने देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो पया माझी ऐसे आत्मजिज्ञासु जे होते ते तो शोलिने चित्ते आदरी तया ज्ञाना ते ओळले जीवे आता उडी जेत पडे तयाच्या अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे गडे प्रेमायसे म्हणून जिज्ञासाच्या पैकी ज्ञानी प्रतीते होईना जवनिके तो योगक्षेम ज्ञान विके स्फुरलेच की म्हणून तेचे सम्यक ज्ञान ऐसेने होय स्वाधीन झाल्या वृद्धी यज्ञ घडेल केवी कौपजोचे जेनलाही ज्योपजले वाटा सोये ते ज्ञानी वृद्धी काय आहे हे जाणावे की मग जाणते जे बिरो तयाचे वाट वाहते करो ज्ञान हेतुत विचारू सर्व बाबी ऐसा ज्ञान जिज्ञासु तुम्ही समजते भाव जो धरला असे चित्ते तो परवावया लक्ष्मीपती बोली जेल ज्ञानाशी सुजन्म जोडे आपली विश्रांती वरी वाढे ते संपत्तीचे ने पवाडे सांगेल दैवी आणि अज्ञानाचे ने कामाकारे राग द्वेषाचे थोरे ते आसुरे घोरे करील रूप सहज इष्टानिष्ट करणे दोघीची कौतिकीने हे नोम्या देव बारणे केली होती ते तर सोआमा जिजाव उवावो तो वडवलान प्रस्तावो तरी तया प्रसंगी आता देव निरपितासे तया निरूपणाचे नावे अध्ययपद 16 लावणी पाहते जाणावे मागेला बरी परी हे आस्वाता प्रस्तुते ज्ञानाच्या हिता इथे समर्था संपत्ती याचे दोन्ही जे मुमुक्ष मार्गाची बोळावी जे मोहरात्रीची धर्मदेवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका जे तैके कांते पोखी ऐसे बहुत पदार्थ एके संपादीच ते लोकी ते संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी ते दैव गुणी कोपजीवी झाले म्हणून दैवी संपत्ती हे श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानंदमश्यज्ञश स्वाध्याय स्तपार्जवम आता तयाच्या दैवगुणा माझे धुरेचा वैसाना वैसे तया करना भयायसे तरीने घलोनी महापुरी न घेपे बुडण्याचे शरीर का रोग न गणे जे घरी पत्त्याचे तैसा कर्मा कर्माच्या मोहरा उठून दिने अहंकारा संसाराचा दररा सांडणे
आत्वा ऐक्य भावाचे ने पैसे दुजे मारुनी आत्मा ऐसे भय वार्ता देशे दौडणे जे पाणी बुडोये मिटाते तो मिठेचे पाणी आते ते व्यापन घालवणे अद्वैते नाशे भय आगा भयने नावे बोलिजे ते हे जाणावे सम्यक ज्ञानाचे आगवे धावणे हे आता सत्वशुद्धी जे मने जे ते ऐस्या चिन्हे जाणे जे तरी जै नावी जे राखोंडे जैसे का पाडवा वाडीन मगे अवसे तुटे सांडोरी मागे माझे अति सूक्ष्मांगे चंद्र जैसा राहे नात्रे वर्षे सांडिले ग्रीष्मेना हे मांडिले माझे निजरूप निवडले गंगा जैसे तैसे संकल्प विकल्पाचे ओढे सांडून रजतमाचे कावडी भोगिता निर्धर्माचे आवडे बुद्धीवरे इंद्रिय वर्गे दाखविल्या विरुद्ध आत्वा भलिया विस्मय काही केल्या नुटी चित्ते गावा गेल्या वल्लभ पतिव्रतेचा विरह क्षोभ भलते सने हानी लाभ न मने जेबी ते वेद सत्स्वरूपे रुचले बने बुद्धी जे ऐसे अन्य होणे ते सत्व शुद्धी मे मने केशे हंता आता आत्मलाभा विकी ज्ञान योग्या माझी की जे आपल्या ठाके हावे बरे ते तर सगळ्या चित्तवृत्ती त्याग करणे या रीते निष्काम पूर्णा होती होताशी जैसे का सुकळून आपुले आत्मजा सत्कुळीचे दिदले हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदे जैसी तैसे निर्विकल्पपणे तेय योग ज्ञानाचे प्रतीक होणे तो तिचा गुण म्हणे कृष्णनाथ आता देहवाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाले अर्थात न वचने जे का फुली फळी छाळा मुळी पत्री धनंजया वाटेच ना चुके आले वृक्ष जैसा तैसा म्हणून धनमरी विद्या माने आले अवसरी शांताच्या मन हरी उपयोग जाण त्या नाव जान दान जे मोक्ष धनाचे अंजन ते आस्वाईक चिन्ह दमाचे ते तरी विषयेंद्रिय मिळणे करून घापे तोडणे तैसे तोडजे खडूळ पाने पारखे तैसे विषय जातांचा बारा वाजून दिजे इंद्रिय द्वारा या बांधुनी प्रत्याहार हाती उपी आतुले चित्ताचे अंग भरी प्रवृत्ती पेलोनी माघारी आगी सोयजे दाही द्वारी वैराग्याची श्वासोश्वासावनी बहुबसे प्रत्याचरे खरपुसे ओसंतिता रात्र दिवसे नारानुक जया पैदमाईसा मनिपे तो हा जान स्वरूपे यज्ञार्थे संक्षेपे सांगू ऐके तरी ब्राह्मण करुणी धुरे श्री अधिक पहिले मेरे माझारी अधिकारी आपलालिनी जयादे सर्वोत्तम भजनीय देवता धर्म ते तेने अथागम विधी जीजे जैसा द्विज षटकर्म करी शूद्रतया ते नमस्कारी की दुही से सरोवरी निपजे याग तैसे अधिकारी पर्यालोचे यज्ञ कर्ण सर्वाचे परि विष फळाशे चिन्ह घापे माझी आणि मी करतायसा वावो नेदे जे देहाचे नेद्वारे जावो ना वेदाज्ञे तरी ठावो होय जय सोयी अर्जुना एवं यज्ञ सर्वत्र जान साज्ञ कैवल्य मार्गेचा भिन्न सांगाते हा आता चेंडवे भूमी आणि जे ते नव्हे तो हाता आणि जे की शिती बेवे करी जे परिपिके लक्ष नातरे ठेविले देखावया आदर की जे दिव्या का शाखे फळे अवया शिंपिजे मूळ हे बहुवासो आरेसा आपन पे देखावा जैसा पुढत पुढते बहुवसा उठे जे प्रीती तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर तो हय लागे गोचर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे ते द्विजासीचा ब्रह्मसूत्र हिरा सूत्र का नाम मंत्र आवर्तवने पवित्र पावया तत्व पारदागा स्वद्यावो भूलजे तहा मने देवो आता तप शब्दाभिप्राय ऐक सांगू तरी दाने सर्वस्व देणे वेचणे ते व्यर्थ करणे तैसे फळोनी सोय सुकणे औषधीचा नाना धुपाचा अग्नी प्रवेश कणके तुकाचा नाश पितृप्रक्ष पोषिता रास चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाच्या प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जे विरातीची तप आत्वा नारिसे तपाची रूप जरी असे तरी जाण जीवित देहुसे सुदले चाचू तैसे देह जीवाचे आमिळणी जो जे जत सोये पाणी तो विवेकांत करणे जागवे जो पाहतय आत्मयाकडे बुद्धीचा पैसे जाकडे सन्निद्र स्वप्ने बुडे जागणे जैसे तैसा आत्मा पर्यालोच प्रवृत्ती जो साच तपाचा निर्वच धनुर्धरा आता बाळाच्या इथे स्तन्य तैसे नाना भूती चैतन्य तैसे प्राणी मात्र सौजन्य अर्जवते अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम तया भूतेषु लोलुप्तम मार्दवम्रीरचापलम आणि जगाच्या सुखोदेशी शरीर वाचा मानसे राहटणे ते अहिंसे रूप जाण आततिक होनी ममाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परिषित शशंकाची शके दावताची रोग फेडो आणि जिभे तरी नव्हे कोडो तो ओखत नव्हे मा घडोपमा कैसे तरी मोपणे बुबोळे झगडता ही परी नाडळे
एरवी फोडे कोरा हे पाणी जैसे तैसे तोडावया संदेह तीक जैसे कालोह श्राव्यत तरे माधुर्य पायी घाली ऐको ठाता कौतुके कानाचे निघते मुके जे साचार विचे निबिके ब्रह्म ही विधी कोणते किंबहुना प्रियापणे कोणा ती झकवून येणे यथार्थ तरी खोपणे ना हे कमना एरवी गोरी किरकाना गोड परी सातची पाकळी किड अगेचे करणे उघड परी जुळते साच काने लागता मोहूर आरती विभांडी जिव्हार ते वाचान बे सुंदर लाभची पा परी हाती कोपणी सोप लालनी मौ जैसे पुष्प ते मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर पर्ण जे साचार बोलण्याचे अभिकार ते सत्य ते आता घालते ही पाणी पाषाण निगियानी का मतल्या लोणी कांजनी दे तुझे पाय शरी हलिया ही पडी न करी वसंत अंबरी न होती फुली नाना रंभेची निरूपे सुखी नोटी जे कंदर्पे का भस्मी न उद्दीपे घृती जीवी दिवेचु कुमार क्रोधो बरे तैसे मंत्र्या बीजाक्षरी ती निमित्या पारे मिळल्या पै धातया ही पाया पडता नुटी गदायु पंड सुता तैसे नुपजे उपजविता क्रोधोर्मी क्रोधोतैसे नावते येदसे जानायसे श्रीनिवासे म्हणितले तया आता मृत्यू त्यागे घट तंतु त्यागे पट तिजे जे जीवी पट बीज त्यागी का तिजुनी भिंती मात्र तिजे जे आगवेचे चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते नाना त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ तिजे ती जैसे भोग धन त्यागी ते जिवंत दी हंता सांडुनी पायी सांडेचे आशेषे संसार जात तया नाव त्याग मुनी तो यज्ञांग ते मानुनी सुभग पार्थ भुसे आता शांतीचे ते लिंग ते व्यक्त मज सांग तेव म्हणते चांगावधान देई तरी गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागोते हरपे निरूपे ते शांती पैगा तैसा प्रेमचा उभड बुडणी विश्वाचा पवाड होय आपण पे निबिड आपण जी मग ओगम ओग सिंधू हा नृत्य व्यवहार भेदू परी जलक्याचा बोधे तू ही कवना तैसे ज्ञेय देता मिटी ज्ञातृत्व हे पडे पोटी मग होरी तेची गिरटी शांतीचे रूप आता कदर्तवित व्याधी बळी करणाचे आधी आपपरणा शोधी सद्वैद जैसा का चिखली ऋतली गायी धड भाकड न पायी जो तेचे ग्लानी होय काला भोला नाना पुढते ते सकरुण न पुसे अंत्यजिगे ब्राह्मण काढून राखे प्राण हिची जाणी के मायवनी पापी उघडी केली विपायी ते नेस विल्या न पायी शिष्ट जायचा तैसा ज्ञान प्रमदाधिकी का प्राक्तनी हे सदोषी निंदत्वाच्या सर्व विषयी खेळले जे तयांगी कापुले देऊनिया भले विसर्जती सले सलती ती आगा पुढलाचे दोष करून आपले जिटी चोक मग प्यावलोक तयावरी जैसा पोजणी देव पाहिजे पिरुणी शेता जायजे तो शोनी प्रसाद घे ज्या तिथीचा तैसे आपलीने गुन्हे पुढलाचे उन्हे फिटवण्या पाहणे तयाकडे वाचुनी न विंदेजे वर्मे नातुड विजया कर्मे न बोल विजय नामे सदोषिती परी कोणी एक पायी पडले ते उभे होय तिचे गिजे परी घाये नेदावे वर्मी पै उत्तमाच्या साठी नेच माने किरटी हे वाचवणी दिटे दोष न घेपे आगा पै शून्याचे लक्षण अर्जुन हेगा पुढे जाण मोक्ष मार्गे जे सुखासन मुख्य हेगा आता दयाती ऐसी पूर्ण चंद्रिका जैसे निवितान कडसे साने थोर तैसे दुःखिताचे शिनने हिरता सकनवपणे उत्तमा धमनेने विमंचुगा पै जगे जेवणासारखे वस्तू अंगभरी उपके परी जाते जीवित राखे तृणाची तैसे पुढलाचे नेतापे कळवलिया कृपे दिदले हे आपण पे न्यूनची मानी निम्न भरलिया उने पाणी ढाळून नेने तिवे शांता तोषुनी जाणे सामोरे पा पै पाये काटाने हटे तो व्यथा जीवी उमाटे तैसा पोळे संकटे पुढलाचे ने का पाऊ शिरत त्याला हे की तो डोळ्याचे लागी होय तैसा पर सुख जाय सुखावत जो की मौना तृषाती लागी पाणी आरायली असे जगी तैसे दुःखितांच्या सेल भागी जिने जयांच्या तो पुरुष वीर राया मूर्तिमंत जान धनंजया मी उदय दाताची तयारुणी आलागे आता सूर्यासी जीवे अनुसरल्या राजीवे परिते तो न शिवे सौरभ्य जैसे का बसंताच्या वाहनी आल्या वनश्रीच्या क्षोईने तेन करताचे घेणे निघाला तो हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आल्या ही पाशी परी महाविष्णू जैसे न गणित ते तैसे ऐकेचे का स्वर्गीचे भोग पायक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी भवे काय कौतुकी विषय जीवन होया विलाशी
अलोप दशा ठावकी जाणते आता मास्या जैसे मोळ जळचरा जिबी जळ का पक्षी अंतरा मोकळे नात्रे बाळकोद्देशे मातीचे स्नेह जैसे का वसंतीच्या स्पर्शे मौमल्या निळ डोया प्रियाच्या भेटी का पेल्या कृमीचे गोटी तैसे भूत मात्र हटी मवळते स्पर्शाती मृदू मुखे घेता सुस्वादू घ्राणासे सुगंधो जाळांगे तो आवडे तेवढे घेता विरुद्ध जरी न होता तरी उपमा येता का पुरके प्रेमाभूती पोटी वाहे हिवची परमाणु माझी समाये या विश्वानुसार होय गगन जैसे काय सांगवायचे जिने तू जगाची जीव प्राणी तया नाव मी मने मारदेव मी आता पराजय राजा जैसा कदर तेजे लाजा का मांजिया निस्ते जानुकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिरासी अवचटे आलिया संन्यासी मग लाज होय जैसे उत्तमतया क्षत्रिय रणीपणी जाणे ते कोण साहिला जिरवाने का वैधवे पाचरे मासते ते रूपसा उदयला कुष्ठ संभाविते कुटेचे बोट तया लाज प्राण संकट होय जैसे तैस्या ओठात पणे जे शव होणे जिने उपजव बजव मरणे नावा नावा जे गर्भभेद मुसे रक्तमूत्रसे होते होणे ते असे ते लाजिरवाने हे भुव असो देहपणे नामरूपासी येणे नाही लाजिरवाने तया होणे ऐसे ऐसे अवकाळा घेपे शरीराचा कंटाळा ते लाजपे निर्मळा नुसका गोड आता सूत्रदंत खुंटलिया चेष्ट ठाके सायखडिया तैसे प्राणी जे कर्मेंद्रिया खुंटे गती हे माऊलिया दिनकर सर्वे करण्याचा प्रसार तैसा मनुजे प्रकार बुद्धींद्रिया यो मन पवने नेमे होती दाहेंद्रिया क्षमे त्याचे पल्ले बर्मीने होय तेज क्षमा धृती शौच मद्रोह नातिमानिता भवंती संपदं दैवी मभिजातस्य भारत आता ईश्वर प्राप्ती लागी पर्वतता ज्ञान योगी दिवसेच्या अंगे वसवी नभे ओकटे मरणाईसे तिही अल्याग्नी प्रवेशे परी प्राणश्वरोद्देशे न गणित सती तैसा आत्मानाथाचे आधी लावणे विषय विषयाचे बाधी धावून आवडे पान दे शून्याची न ठाके निषेधाड न पडे विधीचे भीड न पजोचे जीवे कोड महासिद्धीचे ऐसेश्वराकडे निज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते आता सर्वही साहित्या गरिमा गर्वान येतेचे क्षमा जैसे देह वाहुनी रोमा वाहुनी नेने आणि मातल्या इंद्रियाचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यागव्यांचे थोर एक वेळाला पुर तरी अग्रस्तावनी धीर उभा टाके आकाश धुमाची रेखा उठळली भो आगळी का ती गिळी की झुळका वारा जीवी तैस्या अधिभूतादि देवा अध्यात्मादि उपद्रवा पातल्या पांडवा घेऊन निघाली ऐसे चित्तक्षोभाच्या वसरी पोचले धरे जे गावी करी धृतीय मन प्या उदारी ते गा आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुषे तया कलशाच्या सारखे शोच्यासे स्वांगे निष्कामाचार जीवी विवेक साचार तो सभाय घडला कार शुचित्वाचा जी का फिडीत पापताप कोकित तिरीचे पादप समुद्र जायाप गंगेचे जैसे का जगाचे अंधे फिडीत स्त्रियेचे रावळी उघडीत निगे जैसा भास्वत प्रदक्षिणे तैसे बांधिली सोडित बुडाली काढीत साकडे फिडीत आरतीची किंबहुना दिवस राती पुढलाचे सुख उन्नती आणि तानी दपारती प्रवेश जे वाचून आमच्या काजा लागी प्राणी जातींच्या भागी संकल्पाची अडवंगी न करणे जे पै अद्रोहत ऐस्या गोष्टी ऐकसे जिया किरीटी ते सांगितले हे दिटे पाहू येतैसे आणि गंगा शंभूच्या माता पाहुणी संकोचली जीवी पार्था तिवी मान्यपणे सर्वता लाजणे जे हे पुढता पुढते अमानित्व जान सुमती मागा सांगितले से किती तिचे ते बोल येऊन सव्वीसे ब्रह्मसंपदे वसतासे मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थांचे नित्य नवी निर्विण्ण सागराच्या दैवी गंगाची आली ही गुणकुसुमाची माळा ही घेऊन मुक्ती वैराग्य निरपेक्षाचा गळा किवसितासे की 26 गुण ज्योती ही उजवणी आरती गीता आत्म्या निजपती निराजुने आली उगळीती निर्मळे गुणेची मुक्ता फळे दैवी शक्तीची आकळे गीतार्णवीचे काय बोहबानु ऐसे अभिक्ती अपैसे केली दैव गुणरासे संपत्ती रूप आता दुःखाची अंतोट व्याली दोष काट्यांची धरी भरली तरी निजभिदाने घातली आसुरी ते पै त्याज्य तजया लागे जाणावे जरी अनुप
उपयोगी तरी ऐका ते चांगी श्रोत्र शक्ती तरी नरकव्यता थोरी अनावया दोषिया गोरी मिळ केला त्या सुरी संपत्ती नाना विषय वर्गे कवट तया नव जैसे वासट आसुरी संपत्त्या कोट दोषांचा दैसा दंभोदरप विमानश क्रोध पारुष्यमेव च अज्ञानंच्या बीजातस्य पार्थ संपदमासुरीं तरी तयाच्या असुरा दोषा माझी जया बिरा वाडपणाचा डांगोरा तो दंबाईसा जैसे आपल्या जननी नग्न दावल्या जनी ही तीर्थची परिपत्नी कारण होय का विद्या गुरुपदिष्टा गोबायल्या चोहटा तरी इष्टदाची पर्यानिष्ठा हितू होती पियांगा बुडता महापुरी जे वेगे काढे पहिलं तिरी हे नावचे बांधल्या शिरी बुडावे जैसी कारण जे जीविता ते बाणिले जरी सेविता तरी अन्नाचे पण सुता होय विष तैसा दृष्टाचा सका धर्म झाला तो फोकारी जे दिका तरी तारिता तिचे धोका लागी होय म्हणून वाचेचा चोबारा कातल्या धर्माचा पसारा धर्मचे तो अधर्म होय वीरा तो दंभ जाणे आता मूर्खाच्या जिवेत अक्षराचा मोका सुबे आणि तो ब्रह्मसभे निर्जय जैसा का माद्री लोकाचा घोडा गजपती माने थोडा का काट्यावरील सरडा सुरगी नीच तुनाचे इंधने आगी धावे गणे किल्लर बळमिने न गणजे शून्नो तैसा माझे स्त्रिया धने विद्यासुती बहुते माने एके दिवसाचे निपरण्य अल्पक जैसा अप्रछायाची जोडी निदैव घर मोडे मृगामध्ये कुणी फोडे पाणी आडी मूर्ख किंबहुना ऐसे उतनेजे संपत्ती मिसे ते दर्प गाणारे सेन भोली गी आणि गी विधी विश्वास आणि विश्वासी पूजीश जगी एक तेजस सूर्याचे हा जगस्पृही आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडी म्हणून जरी उत्साही या ते वानो जाये येता ऐकोनी मत्सरवाये फुगो लागे मनीश्वरा ते खाये तया वेदा विषसूये गौरव माझे त्राये भंगितासे पतंगा नावडी ज्योती कद्योता भानुचे कंते का टिटविने आपांपते वैरी केला तैसा विमानाचे ने मोहे ईश्वराचे नाम न साये बापा ते मने मज हे सवती झाली ऐसा मान्यतेचा पुष्टगंड तो अभिमानी परमरंड प्रवरवाचा गुंड मार्गाची पै आणि पुढल्याचे सुख लेखण्याचे होयमेख चढे कृताग्नीचा विख मनोवृत्ती शीतजळाच्या पेटी तातला तेलियागी उठी चंद्र देखुने जये पोटी कोल्हा जैसा विश्वाच्या आयुष्य जेने उजळे तू सूर्य उदयाला देखुने सवड पाप्या पडते डोळे डुडुळाचे जगाचे सुख पहाट चोरा मरणा हुनी निकृष्ट तुझचे काळ गुट होय व्याळी आघादी समुद्रे जळे प्राशिताधिक जळे वडबागणी न मिळे शांती कही तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढलांचे देवे तव तो रोषुदुनावे क्रोध तो जाण आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराच्याच भेटी बोलणे ते वृष्टी इंगळाच्या इरजे क्रिया जात तिथिकेयाचे करवत ऐसे सभाय कसकसित जयाचे गा तो मनुष्यात अधम जाण पारुषाचे अवतरण आता एक खून अज्ञानाची तरी शोतोष्ण वर्षा वाढ नेणे पाषाण जैसा का रात्री आणि दिवसा जात्यंद तो आगे उठले आरोगणे जैसा खाद्य खाद्य न म्हणे का परी सपाड नेणे सोन्या लोहा ना तरी ते नानारसी रिघुनी दरबी जैसी परेस स्वदासीचा कोणीने का वारा जैसा पारकी नवेचे गा मार्ग मार्ग विकी तैसे कृत्य कृत्य की अंधपणजे हे चोक हे मेळ ऐसे निणुण्या बाळ देखते केवळ मुखीचे गाली तैसे पापुण्याचे खिचटे करुणी खाता बुद्धी ज्येष्ठे कडू मधुरणा वाटी ऐश्वर्य दशा ती नाम ज्ञान या बोला नाही आन एवम साई दोषाचे चिन्ह सांगितले करुणी खाता बुद्धी ज्येष्ठे कडू मधुरणा वाटी ऐश्वर्य दशा ती नाम ज्ञान या बोला नाही आन एवम साई दोषाचे चिन्ह सांगितले हीच साई दोषी संपूर्ण हीच साई दोषांगी ही असुर संपत्ती दाटुगी जैसा थोर विष भुजांगी अंगसाने का ती घावणीच्या पाती पाता थोडी टाय गमती परी विश्वाय प्राणाहुती करुणपुरी दाते आई गेल्या शरण ती दोषी न चुके मरण तयात हिची दोन्ही जाण साही दोषी ही साही दोषी संपूर्णे झाली हिची उभारणी म्हणून आसुर येऊन संपदा नव्हे परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकची राशी का येती निंदका पाशी शेष पापी मरणाराचे अंग
पडी घात्या घ्वेची रोग काकू मुहूर्ती दुर्योग एकवटी विश्वास आतड विजय तोरा शिरले सुविजय महापुरा तैसे दोषी नरानिष्ट की जे कायुष्य जातीये वेळे शीळ सात वेळ मिळे तैसे साहे दोष सगळे जोडते तया मोक्ष मार्गाकडे तयाचा मुका पुढे न निघे मुनी पुढे संसारी जो अधम योनीचा पावटी पुत्र जो किरीटी सावराय तळवटी वैसने घे हे असो तयाच्या ठाळी योनी साहे दोषी आश्री संपत्ती पाही वाढविजे ऐसे या दोन्ही संपत्ती प्रसिद्ध जने सांगितल्या चिन्हे वेगळाल्या दैवी संपद्वी मोक्षाय निबंधाया सूर्यमाता माशुच संपदेन दैवी म विजातोसी पांडव या दोही माझे पहिले दैवे जे म्हणितले ते मोक्ष सूर्य पाहली उकाची जाण हिरीजी दुसरी संपत्ती का सूर्य ते मोहलाचे खरे साखळे जीवा परी हे ऐकून जणे भय घेसे हो म्हणे काय रात्रीचे ने दिने धाकदरीजे हे असुरी संपत्ती तया बंदा लागे धनंजया जो साही दोषे आश्रय होय तू तव पांडवा सांगितल्या दैवा गुणनिधी बरवा जन्मला जे ऋणे पार्था तू या दैव संपत्ती स्वामिया होने या विवाया कैवल्याची दो भूत सर्ग लोकेस्मिन दैवासुर एवच दैव विस्तरश प्रोक्त आसुरम पार्थ मे शुनो आणि दैवासुरा संपत्तीवंती नरा अनादि सिद्धीचा उजरा राहटीच्या आहे जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यापारी मनुष्यादिकी तैसे आपल्या राहटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरटी आसुरी येत देवीची विस्तारुडी दैवे ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथीवर वी सांगितली आता आसुरीची सृष्टी तेथे चोपलो दिटी अवधानाची दिटी दीपानिकी तरी वाद्य विना बाद निधी कवनाई साध का पुष्पम करंदन लभे जैसा तैसे प्रकृती आसुर एकले नभे गोचर जो एखादे शरीर माल्यातिना मग आविष्कारेला लाकोडे पावक जैसा जोडे तैसे प्राणी देसाकडे आटोपिली तिवे वाडे जे वसा तिच्या तुला रसा देहकार होय तैसा प्राण्याचा आता तयाच्या प्राणिया रूप करो धनंजया घडले ज्या सूर्या दोष वृंदी प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनान विदुराशुरा न शोचम नापि चाचारो न सत्यम देश विद्यते तरी पुण्या लागे प्रवृत्ती का पाप विषय निवृत्ती या जाणण्याचे राती तयाचे मन निज्ञाने प्रवेशा चित्तनिदेदावेशा कोश किडा जैसा जाती न लापै का तिथले मागुती येईल की नये हे पुढेल न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा तैस्या प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही निजती आसुरी जनी आणि शोचते स्वप्ने देखती नाते काळे मा सांडील कुळसा वरी चोकी होईल वाईसा राक्षसे माणसा विटाळू शके परी आसुरा प्राणिया शोचनाये धनंजया पवित्रत्व जीवे भांड्या मध्याची वाढवेती विधीचे आस का पाहती वडिलांची वास कर्मे आचरते भाषणेनती जेते जैसे चरणे शिळेचे का धावणे वार्याचे जाणे अग्नीचे भलते होते तैसा पुढा सुने स्वैर आचरते ते गासुर सत्यसे किर वैर सदाची तया तरी नांगे आपुल्या विंचू करे गुदगुदल्या तरी साचा बोल्या बोलते ते अपानाचने तोंडे जरी सुगंधाईने घडे तरी सत्यतया जोडे असुराते ऐसे ते न करिता काही अंगेचे उकटे पाहे आता बोलते ते नवाये सांगे जेल हिरवी कर्याचा ठाई चांग हे तयासी कैसिनी टांग तैसा असुराचा प्रसंग प्रसंगे परीस उध्वनीचे जेवे तोंड उघडे धुवाचे उबड हे जाणवे ते उघड सांगते बोल असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहोरनेश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हे कदम तरी विश्वानादी ठावो येत नियंता ईश्वर रावो चावडे न्याव अन्यावो निवडे वेद वेद्यान्याये पडे तो निर्य भोग दंडे संन्याय तो सुरवाडे स्वर्गी जे ऐसे विश्वते व्यवस्था अनादि जे पार्था येते म्हणते प्रतागवेची यज्ञ मुळ ठाकले यागे देव मेसे प्रतिमालिंगे नागवेले भगवे योगी समाधी भ्रमे हे तापलेने बळे भोगी जे 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 बेटाळे हे वाचुने वेगळे पुण्य आहे नाशक्त पनांगिके वेगळे बेटाळे न टके ऐसा गादी जे बिना विषय सुखे तेचे पाप प्राण घेपते संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्व साहता येतयाचे हे पुण्य फळकी बळी अबिळा ते खाय हेचे बाधित जरी होय
तरी मास्या कान होय निसंतान आणि कोळी शोधणे दोन्ही कुमारीचे शुभ लग्ने मिळवी जती प्रजा साधने तू जरी तरी पशुपक्षादी जाती जया मिती नाही संतती तया कोण प्रतिपत्ती विवाह केली चोर्याचे धन आले तरी ते कोणासे विष झाले वालभे परद्वार गेले कोडी कोणी होय म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवे आणि परत्राच्या गावी करीतो भोगी परिपरत्रणा देवो न दिसे म्हणून वावो आणि करता निमिम ठाव भोग्यासे कवन येत उर्वशेंद्र सुखी जैसा का स्वर्गी लोके तैसाच कुर्मी नरकी लोळतस लागे म्हणून नरक स्वर्ग नव्हे पाप पुण्य भाग जे दोही टाई सुख भोग कामाची जतो या कारणे कामी स्त्री पुरुष युगमे मिळते ते जन्मे आगवे जग आणि जे ज्या बेलाशे स्वार्थे लागे पोषे पाटे परस्परे द्वेषे कामाचे नासी एवं कामा वाचून काही जगामुळे चान नाही ऐसे बोलते पायी असुरगाते आता सो हे किडाळ बोली न करू पागळ सांगत से सफळ होत जेवाचा एतान दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानुल्प बुद्धय प्रभोन्त्यग्र कर्मानक क्षयाय जगतो हिता आणि ईश्वराची खंती नुसद्याचे करते चांती ही नाही चित्ते निश्चयक किंबहुना उघड आगी लावणी पाखंड नास्तिकपणाचे हाड रुविली जीवी ते वेळी स्वर्गाला आदर का नरकाचा आडदर या बासुनेचा अंकुर जाऊन गेला मग केवळ देह खोडा अमृतकाचा बुडबडा विषय पंखी स्वाडा बुडाले घा जे अटळ होती जळचर ते डोहे मिळते ढिवर का पाडावे होय शरीर ती रोगा उदय उदय जनी केतुचे जैसे विश्वानुष्ट देशे जन्माती ते तैसे लोकाटू विरडले शुभ पुढते ते कोंब पापाचे कीर्ती स्तंभ चालते जे आणि मागा पुढा जाणे वाचून आगे काहीच नेणे तैसे वृद्धीचे एक करणे भरते या परितेचे का करणे आदळते संभ्रमे जेणे तो आता एक त्रिनिवास काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विता मोहाद्रोहित्वा सद्ग्रहन् प्रवर्तन्ते शुचिव्रता तरी जाळ पाण्यान भरे आगेंद्रिना पुरे तया ध्रुपराच्या धुरे भोकाळ जो तया कामांचा ओलावा जी धरणे पांडवा दंभमानाचा मेळावा मिळविती आणि मातलिया कुंजारा आगळा झाला मदिरा तैसा मधाचा ताटात व ज्वरा चढतांगी आणि आग्रहा तोची ठावो परी मोड्या ऐसा सवाभो मग काय बानो निर्भाव निश्चयाचा जी परताप घडे परावा जीवीर घडे ती कर्मे होणे गाडी जन्मवृत्ती मग आपले केली पोकारिती जगाती धिक्कारिती दाही दिशा पसरिती स्पृहा जाळ ऐसेने गा टोपे थोरी आणि ते पापे धर्म धिनो कृपे सुटले जैसे चिंताम प्रेमयांच प्रलयांताम पाशिता कामोपभोग परमा एतावती निश्चिता याची कायती तयाच्या कर्म प्रवृत्ती आणि जिन्याही परवती वाहती चिंता पातळ होणे निम्न जियेचे उंचे साने गगन जे पाता त्रिभुवन नोयनीने ते भोगपटाची भवनी जेवी अनियम चिंतवनी ते सांडून रमणी वल्लभा जैसी तैसी चिंता पार वाढवती निरंतर जीवी सुन्यासार विषयाधिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिया लिंगावे स्त्री तिची पूर्वण्यके जी अमृते ऐसे सुख स्त्री परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चय केला मग तयाच्या स्त्री भोगा लागे पाताळ स्वर्गा धाव्यते दिग्विभागा परवती आशा पाश शदैर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थ मन्यायनार्थ संचयन आम्ही शिकवे थोर आशा न विचारिता गे मंसा तैसे जे विषय असा तयासी गा वंचित तवना पवती आणि कोरड्या आशेची संपत्ती वाढ होती कोशकिडे आणि पसरला विलाश अपूर्ण होई तोचे दोष एवं काम क्रोधा होणे अधिक पुरुषार्थ नाही ती खोलणी रात्री जागवा ठाणांतरे जैसा पांडवा अहोरात्र हे विसावा भेटी जना तैसा उंचोनी लोटीते कामे निहटते क्रोधाचे अढिमे त्रिराग द्वेष प्रेमेन माते की तिवीचे जीवाची हवा विषय वासनांचा मिळावा केला परितो भोगावा अर्थे किना म्हणणे भोगावया जोगा पुरतार्थ पैगा अनावया जगा झोमती जैरा एका ते साधुनी मारिती एकाचे सर्वच हरते एका लाघेव भारती अपायंत्रे पाशक्य पोती वाघोरा सुनिशा
आणि चकाटी खोचारा घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे ते पोसावया पोट मारुनी प्राण्याचे संगाट आणि त्याचे निकृष्ट ते करते परप्राण घाते मिळवल्या वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे इदमध्यमया लब्ध मिमं प्राप्य मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम मनी आजे मिया संपत्ती बहुतेकाची आपुले हाती केली धन्य नामी ऐसा श्लाघो जव जाये तो मनाने केचे वाही सभेचे मने पायाने कांचे अनु हे तुल्यासे जोडले तयाचने भांडवले लाभा घेऊन वरले चराचर हे ऐसिने धना विश्वाची मेचे वये स्वामिया मग पडे दिठे तयावरो निधी असो मया हतशत्रुर हनीशेचा परानपी ईश्वरोहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी हे मारिले वैरी थोडे अनेके साधीन गाडे मग नांदे न पवाडे कलाची मी मग माझी होतील कामारी ते वाचून रमारी के मोहना चराचरेश्वर तुम्ही मी भोग भूमीचा राहो आजी सर्व सुखासी ठावो पण इंद्रिय वावो माते पाहुनी मी मने वाचा देही करीते कैसे नव्हे की मज वाचून आन आहे अनाथ सिद्धान तवची बळया काळ जवन दिसे मी आतुरबळ सुखाचा किराणी खेळ रासिवा मी जी अढ्यो भिजनवानोस्मी कोण्यसी सदृशो मया एकशे दास्यामी मोदिष्य येत्य ज्ञानमयिता कुबेरातीला होये परितो माझी सोये संपत्ती मज समनोये श्रीनाथा हे माझ्या कुळांचा वजाळू का जाती गोतांचा मिळू पाहता ब्रह्मा हे हळू उन्हाची दिसे म्हणून निर्वती नाभे वय ईश्वरादी आगवे नाही मनसी सरी पावे से कोणी आता लोपला झिचार त्याचा करणी मी जीर्णद्वार प्रतिष्ठान परमार यागवरी माते गाते बानीती नटनाची रिजवती तया देन मागोते ते वस्तू माझार्यान्य पाने प्रमदाचे आलिंगने मी होऊन त्रिभुवनी आनंदाकार काय भो सांगू ऐसे त्या सुर प्रकृती पिसे तुरुंबत्या सोसे गगनोळे ते अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता काम भोगेषु पतंती नरकेषु चो ज्वराचने आटोपी रोगे भल तैसे जलपे सावळते संकल्पे जाणते तैसे अज्ञानातुले धुळी म्हणून आशा वाटुळी भुईल जत्यांतराळी मनोरथांच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रुणी अभंग तैसे कामे ते अनेका खंड काम मग पै कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया उरपिल्या काटया कमळे जैसे का पाषाणाचे माता हंडी फुटली पारता जीवे तैसे सर्वता कुटके झाले तेव्हा चढते अरयनी तमाचे होय परवणी तैसा मोहन तक करणे वाढोची लागे आणि वाढे जो जो मोह तो विषय राहो विषय देत ठाव पातकासी पापी आपले नेतावे जो करते मिळावे तो जिताची आगवी ती नरक म्हणून गा सुमती जे कुमनरता पाळती हे असुरायती बसती जया ठाया जे तासी पत्र तोरवर खैदरांगराचे डोंगर तातला तेले सागर उतदाती जेत यातनाची श्रेणी ही नित्य नवी मजाचने पडते ते दारुणे नरकलोकी ऐसे नरकाचे असेले भागी जे जे जन्मने ते दिके भुरले जते आगी एरवी यागाधिक क्रिया आहान तेती जनंदया पर विफळ त्या श्री नाटके जैसे वल्लभाच्या उजर्या आपण या प्रतिकृष्टिया जोडणे तोषदे कैसे आहे वपने आत्मसंभाविता स्तब्धा धनमानवदान्विता जंते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम तैसे आपले आपण मानिती महंतपण भोगनिया साधारण गर्भीतेने मग लोहनीने ती कैसे आठव्या डोळ्याचे खांब जैसे का उदयल्या आकाशे शहराती तैसे आपले जे बरवे आपण जरिजते जीवे तृणाही वनी आगवे मानतेनेच वरी धनाचे मदिरा माजुनिया धनुध्वरा कृत्य विचार सवते गेले जया अंग्या इति ऐसे येत यज्ञाचे गोटे कायसे तरी काय काय पिसे न करते गा म्हणून कोणी एक वेळे मोठे माद्याचे नेबळे यागाचे टवया धरते कुंड मंडप वेदी नवा उचित साधन समृद्धी आणि तयासी तव विधी द्वंद्वची सदा देवा ब्रह्मणाची नावे आडवारीने नुहावे ऐसे अर्थी तिथयावे लागे कवना पैवासराचा भोगसा गायपुडा ठेवला जैसा उगाना घेतला शिरसा बुद्धिवंत तैसे आगाचे नावे जगवावने हावे नागवेती आगवे अहिरावरी ऐसा काय आपुल्या होमिती जे उजरिया तिने कामिते प्राण्या सर्वनाश अहंकारं बलदं अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिता
यजन्ति नाम यज्ञैस्ते अमात्मपरदेहेषु प्रद्विषन्तव्यसूयका मग पुढाभिरी निशान लावणी ती दीक्षितपण जगे पोकरे त्यायन वावो तेव्हा महत्वतीने अधमा गर्भे चढे महिमा जैसे लेव दिले तमा काजळाची तैसे मोठ्य घनावे अवधत्व मंचावे अहंकार दुनावे अभिविकही मग दुजयाचे भाष निर्भावया निशेष बळ्यापणाधिक होय बळ ऐसा अहंकार बळा झाले एक वेळा तर्पसागर मर्यादा वेळा सणुनी होती मग ओसाडलीने दर्पे काम हे पित्त कुरुपे तया धगी संग पळपे क्रोधाग्नी तो ते तर उन्हाळा घे करमरा तेला तुपाच्या कोटारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकार बळ आला दर्प काम क्रोधे उडला या दोहीचा मेळ झाला जयाच्या ठाई ते आपल्या सभेसा मग कोण कोण हिंसा या प्राण्या ते बिरेशा न साधते घा पहिले तव धनुधरा आपल्या मांसर उधिरा भेस करत्या बिचाराला गुनिया ऐसा अहंकार बळ आला दर्प काम क्रोधे गुडला त्या दोहीचा मेळ झाला जयाच्या ठाई ते आपल्या सभेशा मग कोणे कोणे हिंसा या प्राण्या ते विरेशा न साधिती गा पहिले तव धनुधरा आपल्या मांस हृदिरा वीच करत्या भिचार लागून या ते तर जाळती जे देहे या माझी जोमी आहे तै आत्म्या मज गाये वाजती ते आणि अभिचारी किती हे उपद्र विजय जे तुले काही ते तर चेतन मे पाये न पावे आणि अभिचारा बेगळे विपाय जे अवगळे तया टाकते शाय पैशून्यासी सत्यानी सत्पुरुष दानिश याज्ञिक तपस्या लौकिक संन्यासी जे का भक्त न महात्मे ये माझे निजाची धामे निर्वाळली होम धर्मे श्रोतादिके तया द्वेषाची ने काळ कुटे बासतुने तिकटे कुबोलाचे सदटे सुते कांडे तानहम दूषित क्रूरान संसारेषु नराधमान क्षेपाम्यजश्रम शोभा नासुरी शेव योनिषु ऐसी अघवीच्या परी प्रवर्तल्या माझ्या वैरी तया पापया जे मे करी त्या ऐकपा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसते जे जगात ते पदवी हिरुणी पैगा ऐसी ठेवी जे क्लेश कावीचा उकरडा भोपरीचा पाणी वडा ते तमयोने तया मोडा वृत्तीची दे मग आहाराचे ने नावे तृणे जे तनु गवे ते व्याघ्र विषय कागवे तैसिया करे ते तर शुदा दुःखे बहुते तोडून खाते आपण याते मरमरे मागोते होतच्या असते कापला ग्रह जाळी जळत्यांगचे पेंदळे ते सर्पचे करे बळी निरुंदला परे घेतला श्वास घापे ये तोरणे हे मापे विसावयाता नाटोपे दुर्जनासी हैसीने कल्पाच्या कोडी गणित्या ही संख्या तोडी ते तुला वेळ ना काढे क्लेशून तया तरी तयासी देत जाणे तिथेचे हे पाहिले पेने ते पाहुणे दारुण्य होत्या दुःखी त्रिविधम योनिमापन्ना मूढा जन्मनी जन्मनी नाम प्राप्य कौंतेय ततो यांत्यधमाम गतीम अठाईवरी घोरी संपत्ती त्या चोरी अधोगती अवधारी जोडली ती पाठे व्याघ्रादी तामसा योनी तोळमाळायचा देवदाराचा उससा ती जोही तूही मी वल्लावा हिरे मग तमाची होते कसरी जेत गेले अंधारे काळविंडी जे दयाचे पापा चिळसी नरक घेते व्यवसे शिने जाय मूर्ती शिने जेने मळ जेने मेळे ताप जेने पोळे दयाचे नाव से महाबळ पापा दयाचा कंटाळा उपजे अमंगळा विटाळ हे विटाळ भे दया ऐसे विश्वाचे उकटया आदमजे धनंजया ते होती भुवन्या तामसायुनी आह सांगता वाचारडे आठवता मिन किरडे कटारे मुरके केवडे जोडते निर्य कायसे ते असुर संपत्ती पोषिते वावर जिया दिले घोर पदनाईसे म्हणून तुवा धनुर्धरा नोहयगाती मोहरा जीवता वा संसरा संपत्तीवंता आणि दंबाजी दोषसाई हे संपूर्ण दयाच्या ठाई ते तेजावे हे काही मनोकिर त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मन काम क्रोध सता लोभस तस्मादे तत्रेंदेत परे काम क्रोध लोभ यात हेचे थोम थाबे देत शुभ पिकले जाण सर्वा दुःख पोलिया दर्शना धनंजया पाडावा हे भलतया दिधले हाती का पापया नरक भोगी सुवाय लागे जगे पातगाचे दाटुगे स्वाजी हे ते रोगा जिया परी ऐक जते पटांतरी चव हे तेने अंतरी उठते ना अपाय ते या शुलग
यातना हे सबंग हानी नवे हेती ग हेचे आणि काय बोलो सबटा सांगितल्याने कृष्णा नरकाचा दारवंटा त्रिशंक हा या काम क्रोध लोभा माझे जिबेचे होयोबा तो निरपुरेचे सभाई तबाबी म्हणून पुढते किरीटी हे कामादी दोष त्रिपुटे तेजा वेचे गाव कटी आघवा विषयी हे तर विमुख कौंतेय तुमद्वारे स्थिर नर आचरत्यात्मना श्रेयस ततो यातीत ब्रह्मगतीं धर्माधिका चोहुयात पुरुषार्थ जेतेचे मात जे करावे सांगात सांडिल हे तिन्ही जबा जागती तव वर्णिक्याचे प्राप्ती हे माझे कान नायकते देवही म्हणे तय आपणा पापडी आत्मानाशा जोभी तिने धरावी सोये सावध होई जे पोटी बांधोने पाषाण समुद्री बाही अंगवन काय जिया वया जेवण काळ कुटयाचे हे काम क्रोध लोभेसी कार्य सिद्ध जाण तैसे म्हणून ठावची पुलसी याचा गा जे काही अवचटे हे तिकडे साकळ तुटे ते सुख आपल्या वाटे चालू लाभे त्रिदुषी साणिले शरीर त्रिकुटी फिटल्या नगर त्रिदहाने मले अंतर जैसे होय तैसे कामादेका तिघी साणिले सुख पाहुनी जगी संगेला हे मोक्ष मार्गे सज्जनांचा मग सत्संगे प्रबळे सच्छास्त्राचे निबळे जन्म मृत्यूचे निमाळे निस्तरे राणी ते वे आत्मानंद आगवे जे सदा बसते बरवे ते तैसे जे पाटना पावे गुरुकृपाची तिथे प्रयाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा तया खेव्या टिडिन्यमा संसारिक हे ऐसा जो काम क्रोध लोभा जाडे करून ठाके उभा तुची ओढ्याला मा घोसावी होय यशास्त्र विधिम सृज वर्तते कामकारत नस सिद्धिम वाप्नोते न सुखम न परंगती नाही नाडोनी काही कामाधिकांची जाठाई दाटेली जेने डोळे आत्मचोरी जे जगे समान सकृप हिता हिता दाविती दीप तामन्य केला बाप विद जेने न धरीचे विधीचे भीड न करीचे आपली चाड वाढवित गेला कोड इंद्रियाचा काम क्रोध लोभाचे कास न सोडीचे पाळली भास स्वैरचाराचा सोस वळघला रान तो सुटकेची आवाहनी मग पिओनला हे पाणी स्वप्ने ते सुखकानी दुरचितया आणि परत्र दव जाये हे किरतया आहे पर्याय कैनाला हे भोग भोगो तरी माशा लागी बुरला ब्राह्मण पाणी बुडारी गाला की तेही पावला नास्तिक वेद तैसे विषयाचे ने कोडे जेने परत्र केले उबडे तो अनेकेकडे मरणे नेला एवं परत्रणा स्वर्ग नाही काही विषय भोग तिथ केवता प्रसंग मोक्षाचा तो कोणी कामाचे निबळे जे विषय शिवपायी सळे तया विषयना स्वर्ग मिळेना उद्धरेतो तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तं कर्म कर्तुमि अर्हसि हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपत्ति भाग योगो नाम षोडशोऽध्याय या कारणे पै बापा जया ती आपल्या कृपा तिने वेदाच्या निरूपानन कीजे पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता अनायसे आत्महिता भीतीची तो नात्री श्री गुरु वचना दिठी देतो जतना शिष्यात्मानुभवना माझे पैसे हे असो आपला ठेवा हाती जर यावा तरी आदर जीवी देवा पुढा कीजे तैसा शेषाय पुरुषार्था जो गोसावे होणे म्हणे पारता तिने श्रुती स्मृती से माता बैसने गापे शास्त्र म्हणेल जय सांडावे ते राजे तृण मानावे जे घेवे ते न मनावे विषयी विरो ऐस्या विधेयक निष्ठा झाल्या जरी सुबटा तरी के हया निष्ठा भेटणे गा पै हितापासून काढती हित देऊने वाढविते नाय श्रुती परोते माऊली जगा म्हणे ब्रह्मेसे मिळावे तव हे कोणी न संडावे अगा तो ऐसे भजावे विशेषेशी जे आजी अर्जुना तो येते करावया सत्यशास्त्रे सारते जन्मला से बळार्थे धर्माचे ने आणि धर्मानुजे ऐसे ओघीच्या लिया पैसे म्हणून अनारेसे करू नये कार्य वेके शास्त्राचे करावे पारकी अकृत्य ते कुडी लोके बाळा मागा मग कृत्य पण करीने गे ते तो आपले अंगी आचरणे आदरे चांगे सारा बेगा जे विश्व प्रमाणांचे मोदी आजी तुझ्या हात्यासे सुबुद्धी लोकसंग्रहासे त्रिशुद्धी योग्य होते यो मासुरा वर्गा गबा सांगून तेचे निघावा तू हे देवे पांडवा निरूपिला या परी तो पंडूचा कुमार सद्वा जीवीचा पुसील तो चैतन्याचा कानी ऐका संजय व्यासाचे निरूपा तो वेळ फिडितया नृपा तैसा मी निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा तुम्ही संत माझी आकडा
दिटीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी म्हणून निजावदान मजा ओळगे पसाय दान दिजोजी सनात होईन ज्ञानदेव मने इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षोडशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।